मराठी, ते धडक ते धडक. केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा काडसे जिओ मराठी न्यूज. आता विटा परिसरातून एक महत्त्वपूर्ण बातमी येते, पाहूयात. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचावाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध नाही ना. मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदनारहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एससी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. मायनी रस्त्याच्या प्रश्नावरून शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीत सुहास बाबर यांनी विट्यात चक्का जाम केलाय. यावेळी आक्रमक झालेल्या सुहास बाबर यांनी जोरदार घोषणाबाजी करत मुख्याधिकाऱ्यांना धारेवर धरलंय. या रस्ता रोको आंदोलनात विटा शहरात वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली आहे. यावेळी पालिकेविरोधात घोषणाबाजी करून शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडलाय. मुख्याधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलंय. भ्रष्ट कारभार करणाऱ्या नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांचा निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या नगरपालिकेचा, निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या नगरपालिकेचा, टक्केवारी खाणाऱ्या सत्तेदारांचा, टक्केवारी खाणाऱ्या सत्तेदारांचा, सर्वसामान्य जनतेच्या पैशाची उधळपट्टी करणाऱ्या नगरपालिकेचा, सर्वसामान्य जनतेच्या पैशाची उधळपट्टी करणाऱ्या नगरपालिकेचा, महामार्गावरती माती टाकणाऱ्यांचा. गेल्या अनेक दिवसांपासून मायनी रस्त्यावरील चिरवळ ओढ्यावरील रस्त्याचा प्रश्न घेऊन शिवसेनेचे शहर प्रमुख राजू जाधव यांच्यासह शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ओढ्यावरील रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, अन्यथा रस्ता रोको आंदोलन करू असा इशारा देखील शिवसेनेकडून देण्यात आला होता. त्यानुसार आज मंगळवारी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रस्त्यावर उतरले आणि पालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सत्ताधाऱ्यांचा माज उतरला पाहिजे. बेकायदेशीर ठेकेदाराच्या पाठीमागे उभा राहणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा. यावेळी आक्रमक झालेल्या सुहास बाबर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी मायनी रस्त्यावरील पुलाजवळ ठिय्या मारून चक्काजाम केला. तब्बल 1 तास सुरू असलेल्या या रस्ता रोको आंदोलनामुळे विट्यात वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. आंदोलनाची आक्रमकता पाहून मुख्याधिकारी अतुल पाटील यांनी तातडीने आंदोलकांची भेट घेतली. यावेळी आक्रमक झालेल्या सुहास बाबर यांनी मुख्याधिकाऱ्यांना धारेवर धरले. तुमच्या म्हणजे विटा नगरपालिकेमध्ये परमिशन न घेता असं काय तर होतं, ते कुणाच आता हे आता कुणाच अपयश आहे. आणि माझं काय मत आहे, सत्ताधाऱ्यांनी स्वीकारलं पाहिजे ना. जसं तुम्ही स्वच्छतेचं ते ब्रँड अँबॅसेडर आहे, पळत सांगते मी केलं तसं हे पण स्वीकारलं पाहिजे ना साहेब. तुम्ही ज्यावेळेला मला सांगितलं की तुमच्या गटाला रस्ता बघा जावा, मी केला ना, तुम्हाला फिरून आणतो माझ्या गाडीतनं माऊलीपर्यंत. तसं एखादी सूचना दिली तुम्ही करावं पाहिजे. जाऊ दे, आता काय, आता आमचं मत एवढंच आहे, तुम्ही काय करणार आहे. आम्ही आता निवेदन 2 महिन्याला आम्ही निवेदन देतो. यावेळी 1 महिन्यात हा रस्ता करून देऊ असे आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. आता आपण सांगितल्याप्रमाणे चांगल्या दर्जाचा टेंडर झालेला आहे, चांगल्या दर्जाचा रस्ता करून घेऊया. आपले जे काही लिगल प्रोसिजर लागते त्या प्रोसिजर थोडा वेळ लागेल त्याला. आणि 100% फंड वापरायला जाऊ द्या. एका रस्त्यात नाही टक्केवारी मिळाले तर चालतं, त्याला काय चांगल्या दर्जाचा रस्ता होईल. बघूया जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर नेमके काय म्हणाले. गेले अनेक वर्ष हा रस्ता विटा शहरातील हा प्रमुख रस्ता आहे. या रस्त्यावरती गेले 7-8 वर्ष झाला हा रस्ता व्हावा अशी लोकांची अपेक्षा आहे. त्या मुळात आता हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग झाला आहे. या रस्त्यावरून शाळा कॉलेजची मुलं बाहेरच्या गावाहून येणारी संख्या खूप मोठी आहे, वाहतूक खूप मोठी आहे. आणि असं असताना हा रस्ता प्रत्येक वेळेला मागणी केल्यानंतर डांबरी करण्याच्या ऐवजी माती आणि भरून टाकायचा असा उद्योग गेले 7-8 वर्ष चालू होता. काही दिवसापूर्वी परत तसं काम चालू केल्यानंतर शिवसैनिकांनी त्या ठिकाणी निवेदन दिलं होतं. दिनांक 20 जानेवारीला आपण त्या ठिकाणी निवेदन दिलं होतं की हा रस्ता डांबरीकरण व्हावा अशी अपेक्षा त्या ठिकाणी होती. आणि तसं न करता तो परत मातीचा आणि मुरमाचा चालू केल्यामुळे त्या ठिकाणी ट्रक अडकला. 2 दिवसानंतर नगरपालिकेची गाडी अडकली आणि हा रस्ता ताबडतोब डांबरी करावा यासाठी आम्ही वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा तो रस्ता केला नाही. आणि निश्चितपणे त्यावेळेला जाणीवपूर्वक या जनतेला विठ्ठल जाण्याचं या ठिकाणी काम चालू आहे, ते थांबवावं आणि हे रस्ता ताबडतोब डांबरीकरण करावा अशी आमची माफक अपेक्षा आहे. ती पूर्ण करावी अशी आमच्या ठिकाणी प्रशासनाला विनंती आहे. आपल्या कुटुंबियांसोबत उत्कृष्ट प्रकारच्या शाकाहारी आणि मांसाहारी भोजनाचा आस्वाद घेऊया विट्यातील दर्जेदार द विंटेज फॅमिली रेस्टॉरंट मध्ये. फॅमिलीसाठी उत्कृष्ट आणि प्रशस्त सोय असणाऱ्या द विंटेज फॅमिली रेस्टॉरंट मध्ये उत्कृष्ट प्रकारच्या जेवणासोबत वातानुकूलित मीटिंग हॉल, कॉन्फरन्स हॉल,
आणि पार्टी हॉलची देखील खास सोय. चला तर मग सकाळी 11 ते 3 आणि सायंकाळी 7 ते 10 या काळात आपल्या सुखाचा क्षण अधिक सुखकर करूया. दर्जेदार सेवा देणाऱ्या द विंटेज फॅमिली रेस्टॉरंट सोबत. आमचा पत्ता बालाजी इलेक्ट्रॉनिक्सच्या खाली, मायनी रोड, विटा. जिओ मराठी, ते धडक ते धडक.